आमच्याकडे एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. जे झाड आहे, आपण पाहतोय डीप मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक उभा आहे चिंचेच्या झाडाच्या बरोबर, त्या ठिकाणी लाल रेषा मारलेली आहे. त्याखाली जर डायरेक्ट हिट झाला तर चौकार आणि त्याच्या वर जर हिट झाला तर षटकार. आणि झाडाला लागून जर चेंडू बाजूला गेला तर मग किती धाव पळून घेऊ शकता. कुठल्या प्रकारे रिव्ह्यू मिळणार नाहीये, लक्षात घ्यायचं आहे. फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, मात्र प्लेअरला कुठल्या प्रकारे अलाउड नाही रिव्ह्यू घेण्याचं. याला मात्र शॉर्ट डाऊन पोलचा फटका, चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण होते डीप मध्ये, पण तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धाव्याने धावसंख्या वाढते डबल फिगर मध्ये 10. यस, कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू घेता येणार नाही, पंच सुद्धा रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीयेत. यस, ऑन फील्ड जे अंपायर आहेत, पंच आहेत, त्यांनी निर्णय द्यायचा आहे. गिरीश लेफ्ट आर्म, याला मात्र हलक्या हाताने खेळलेला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि अतिशय वेगात एक धाव पूर्ण केलेली आहे. चांगली रणनीतीने खेळतोय, खास करून डावखुरा शैलीदार फलंदाज दीपक याने खूप चांगली सुरुवात केली आहे. 2 कलात्मक फटके बघायला मिळाले, 2 चौकार बघायला मिळाले आणि खेळतोय आपल्या वैयक्तिक 11 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात आहे. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केला आणि चांगली सुरुवात दीपकच्या माध्यमातून. आता प्रथमच मध्ये विजय चौधरी या ठिकाणी काय स्टार्ट घेणार. याला फक्त कट केलेला आहे, चेंडू अडवण्यात यश आलेला आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक फुटबॉल खेळताना दिसतोय. आम्ही हॉकीचा उल्लेख केला, या ठिकाणी क्षेत्ररक्षक फुटबॉल खेळताना दिसतोय. आणि तोपर्यंत मात्र विजय चौधरी यांना संधी मिळाली 3 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या झाली 14. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात म्हणता येईल. 4 षटकांची मॅच आहे आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम माहिती देतात की 56 प्रोजेक्टेड स्कोर. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जेव्हा चौथ्या षटकाला प्रारंभ होईल तेव्हा नेक्स्ट मॅच टॉससाठी येणारे जे कॅप्टन असतील त्यांनी चौथ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचे आहे. अन्यथा जो कॅप्टन उशिरा उपस्थित होईल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. नेक्स्ट मॅच आई जोगेश्वरी जुनादुर्की विरुद्ध चौथा हिरवा बी मानकोली. दोन्ही कॅप्टनसाठी फर्स्ट ऑफिशियल कॉल. ट्वेल्थ मॅन पाठवायचं आहे स्वराज्य स्पोर्ट कशेळी. दुसरं षटक घेऊन ये गोलंदाज बाळाराम लेफ्ट आर्म. यावर एक चांगला फटका खेळलेला आहे अवनदीपच्या अंदाजामध्ये. चेंडू सरळ जातोय, तो लॉंग ऑफला. खराब क्षेत्ररक्षण, मात्र बॅकअप केलं जातंय. सायना बॅकअप करतोय आणि तोपर्यंत मात्र फलंदाज विजय संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. 1 शॉटचा इशारा पंच लारा करतायत. 1 शॉटचा इशारा, त्यामुळे धावसंख्या 15. लगेच खेळायला सुरुवात करायची आहे. देयर इज नो आर्ग्युमेंट्स. पंचांचा निर्णय आपण पंचांचा नेहमीच सन्मान केला पाहिजे, कारण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी नेहमी पंचांचा सन्मान केला. म्हणून इज अ जेंटलमॅन क्रिकेटर. स्टीव्ह बकनरने जवळपास 5 ते 6 वेळा चुकीच्या पद्धतीने आऊट दिलं होतं, त्याचा सन्मान नेहमीच केला होता. याला मात्र जवळपास खोदून काढलेला चेंडू सरळ जातोय डीप मिडॉनला. लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय. या धावबाची शक्यता आहे. फलंदाज विजय चौधरी धावबाद. 16 धावांची एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली आणि एक विजय चौधरी धावबाद झालेला आहे. हा सुद्धा एक रणनीतीचा भाग आहे. आई जोगेश्वरी जुनादुर्खी तसेच चौथा हिरवा बी मानकोली दोन्ही कॅप्टननी आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे, तसेच टॉससाठी तयार राहायचं आहे. इट्स अ सेकंड ऑफिशियल कॉल. विजय चौधरी बाद झाल्यानंतर आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय मदन चौधरी, अर्थात पप्या. आपण हे प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता. प्रिन्स मूवीज आपण टाईप करायचं आहे आणि गावदेवी चषक 2023 असं टाईप केलं की आपण लगेच ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता.
यावेळेला मग फटका खेळलेला रिव्हर्स अटेम्प्ट केला होता पहिल्या चेंडूला. पॉईंटला चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत खातं उघडतोय. नाही, दीपक खेळतोय या ठिकाणी. धावसंख्या झालेली 17. दुसरं षटक हे मार्गस्थ आता मात्र खेळण्यासाठी आलेलं आहे म्हणजे मदन चौधरी अर्थात पप्या. व्हेरी पॉप्युलर नेम. बाळाराम याला मात्र हवेत फटका ऑन दी राईटचा फटका खेळलेला आहे आणि खूप चांगला झेल होतोय तो लॉंग ऑनला. बाळाराम याला मात्र हवेत फटका ऑन दी राईटचा फटका खेळलेला आहे. अशाच प्रकारचा फटका रात्री आपण बघितला सूर्यकुमार यादवने खेळला आणि बाउंड्री क्लिअर करू शकला नाही. भारताची आशा संपुष्टात आली. खूप चांगला झेल त्या ठिकाणी होतोय लॉंग ऑनला. भरत त्या ठिकाणी उपस्थित होता. फलंदाज साईड होते योगेश बोबडे. तर पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज सुद्धा झेलबाद झाला. पहिले यश बाळाराम यास मिळते. बाळाराम लेफ्ट आर्म याला थोडासा स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न माझा टायमिंग तितकं झालं नाही. चेंडू जातोय तो पॉईंटला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसरी धाव अतिशय वेगात पूर्ण केली जाते. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये खूप चांगला ताळमेळ बघायला मिळाला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती आणि अगदी डीप मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत दुसरी धावी पूर्ण झाली. धावसंख्या झालेली 19. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच आहे. उद्घाटनपर मॅच आपण पाहतोय. उद्घाटनपर हा सामना आपण पाहतोय. स्वराज्य स्पोर्ट कशेळी विरुद्ध नाना स्पोर्ट टेमघर. बाळाराम शॉर्ट रनअप लेफ्ट आर्म याला स्टेप आउटून फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत. वाट कॅच बॅक टू बॅक दुसरा झेल भरत घेतोय. धून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत मयंक डीजे मोनिश म्हात्रे. मोनिश म्हात्रे खूप अपार मेहनत घेतात. त्यांचे सहकारी पत्रकार आणि खूप चांगला डीजे आणि विशेष करून खूप चांगली माईक सिस्टीम. ते नेहमीच कित्येक स्पर्धेला मी उपस्थित राहिलो त्या ठिकाणी त्यांनी खूप चांगली माईक सिस्टीम आम्हाला उपलब्ध करून दिली. आमच्या आवाजाची काळजी घेतली. डॉक्टरपेक्षा जास्त ते काळजी आमची घेत आहेत आवाजाची. मोनिश म्हात्रे त्या मयंक डीजेच्या माध्यमातून. कारण सध्या क्रिकेटचा हंगाम खूप सुरू आहे. आम्हाला सातत्याने स्पर्धेमध्ये जावं लागतंय आणि माईक सिस्टीम जर चांगली असते बऱ्याच स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करावं लागतं. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी आले किरण. कुठल्या प्रकारे संघाला अशीचा किरण दिसतोय ते बघायचंय. साईनाथ फुलटॉस चेंडू आणि त्रिफलाची क्लीन बोल्ड.
साईनाथ पुन्हा एकदा बिरकावून दिलेला आहे. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. यावेळेला मात्र जागा बदलली. डीप स्क्वेअर लेग. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. क्लिअर करते का बघायचं आहे. विकेट बाउंड्री आणि बॅक टू बॅक हा तिसरा षटकार. येस हे षटक संपल्यानंतर आम्ही वळणार आहोत मान्यवर कक्षामध्ये, कारण खेळाबरोबर आमची भारतीय संस्कृती असं आहे की अतिथी देवो भव. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सुद्धा या ठिकाणी करण्यात येईल. त्यामुळे हे षटक संपल्यानंतर आम्ही मान्यवर कक्षामध्ये वळणार आहोत. येस लागोपाठ 3 षटकार लगावल्यामुळे आमचे आयोजक त्याचबरोबर भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य उत्कृष्ट 40+ क्रिकेटर वसंतदादा टावरे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खास करून महेशसाठी. महेश मॅच संपल्यानंतर आपण ते घेऊन जायचं आहे. साईनाथ हा चेंडू मात्र थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर आणि खाली राहतोय. अनपेक्षितपणे खाली राहतोय. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाल्यानंतर मात्र बॅक टू बॅक 3 षटकार लगावले गेले. हा डॉट चेंडू आणि या षटकातील शेवटचा चेंडू करण्यासाठी साईनाथ मार्गस्थ होईल. यावेळेला सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कमबॅक करतोय 3 षटकार लागल्यानंतर. षटक समाप्त होतोय. ते 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्ती धावसंख्या झालेली आहे 37. भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सभापती सन्माननीय भानदास पाटील साहेब यांचं सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान. मी वसंतदादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचे आहे. भानदास पाटील साहेब आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत, कारण आपला बहुमूल्य वेळ आपण दिलात. उद्घाटन सोहळ्याला आज आपण उपस्थित राहिलात. आपल्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. आपल्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान वसंतदादा टावरे साहेब आपल्या शुभास्ते करतायत. एक शाल त्याचबरोबर बुके आणि एक सन्मान चिन्ह जे नेहमीच तुम्हाला गावदेवी चषक 2023ची आठवण देत राहील असं देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येते. त्यानंतर मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष संजयजी पाटील यांना विनंती करणार आहे, आपण आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत पूर्णाचे विद्यमान उपसरपंच अमोलजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अमोलजी पाटील एक यंग अँड डॅसिंग अंदाज आणि विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत, आणि खरं तर खूप खूप अपेक्षा असणार आहे पूर्णावासियांच्या अमोलजी पाटील यांच्याकडून. एक पाऊल विकासाकडे या माध्यमातून अमोलजी पाटील आपलं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपण बहुमूल्य वेळ दिलात. त्यानंतर माजी सरपंच ग्रामपंचायत पूर्णा व उद्योगपती आमचे हरिदासजी पाटील यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पूर्णा
भालचंद्रजी टावरे जे विद्यमान सदस्य सुद्धा आहेत आणि उपाध्यक्ष आहेत गावदेवी क्रिकेट क्लबचे, आपण आपल्या शुभ हस्ते हरिदासजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत पूर्णा तसेच उद्योगपती पूर्णा. मॅच सुरू राहील. त्यांना सुद्धा शाल बुके व एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. त्यानंतर ग्रामपंचायत पूर्णाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तेजसजी जाधव यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान. राकेश टावरे आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. यस तेजस्वी जाधव, मला असं वाटते बॉडी बिल्डर क्षेत्रात नक्की त्यांचं नाव असेल. आपल्या त्यासाठी सुद्धा खूप शुभेच्छा असणार आहेत आणि एक ग्रामपंचायत पूर्ण गावच्या विकासासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहे. आपलं आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच त्यानंतर संतोषजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. गुंदवली गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते संतोषजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान. किशोर पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. मान्यवर कक्षामध्ये ग्रामपंचायत पूर्णाच्या माजी सरपंच त्याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पल्लवीताई वसंत टावरे या उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान रिंकूताई पाटील यांना मी करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रिंकूताई पाटील या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. आपण पल्लवीताईंचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पल्लवीताई टावरे ज्या माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पूर्ण त्यांचं स्वागत आणि सन्मान रिंकूताई करतायत. त्यानंतर पल्लवीताईंना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रिंकूताई पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आपण पाहतोय गावदेवी चषक 2023 मध्ये मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर पायगाव गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून यांची ख्याती आहे. समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. विकास मुकादम सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. हरदासजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विकास मुकादम जे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, त्याचबरोबर एक समाजसेवक सामाजिक कार्यकर्ता आणि एक शिक्षण कमिटी जी आहे पायगावची, त्या शिक्षण कमिटीचे ते अध्यक्ष आहेत. ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा पायगाव शिक्षण समितीचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यानंतर संजयजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते नेहमीच आमचे मार्गदर्शक म्हणून ज्याची भूमिका राहिलेली आहे, भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य उत्कृष्ट क्रिकेटर आणि खऱ्या अर्थाने नेहमीच मार्गदर्शन ज्यांचं आम्हाला मिळतंय, वसंतदादा टावरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. वसंतदादा टावरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येतोय. 51 धावा झालेल्या आहेत आणि 52 धावांचं लक्ष. टॉससाठी त्वरित यायचं आहे. टॉससाठी आई जोगेश्वरी जुनांदुरखी आणि चौथा एलवा बी मानकोली दोन्ही कॅप्टननी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आमचा टॉस बॉक्स जो आहे तो 3 स्टार टॉस बॉक्स आर.के. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. त्यानंतर लकीजी गोंधळे जे निरीक्षक आहेत संपूर्ण स्पर्धेचे, ही जी स्पर्धा होईल गावदेवी चषक, मी देवा टावरे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते लकी गोंधळे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
लकी गोंधळे जे या संपूर्ण स्पर्धेचे निरीक्षक असणार आहेत, गावदेवी चषक 2013चे, त्यांचं स्वागत आणि सन्मान देवा ठावरे आपल्या शुभ हस्ते करतायत. दोन्ही कॅप्टन आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. चौथा हिरवा मानकोली, येस, दोन्ही कॅप्टन येत आहेत. मी मान्यवर कक्षामध्ये आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सन्माननीय भानुदाजी पाटील साहेब, वसंतदादा डावरे साहेब, त्याचबरोबर हरिदासजी पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. येस, वेलकम, खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर मानकोलीचे कॅप्टन आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आमचे मान्यवर येत आहेत. भानुदाजी पाटील साहेब, आपलं स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. हरिदासजी पाटील साहेब, वसंतदादा, आपलं सुद्धा स्वागत आहे. आणि आमचा जो टॉस बॉक्स आहे, आमचा जो टॉस बॉक्स आहे अर्थात तो 3 स्टार टॉस बॉक्स, कारण आपण पाहतोय योगीजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे, त्याचबरोबर रणधीरजी म्हात्रे, आर.के. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स, त्यांचा मी खूप आभार व्यक्त करतोय. कॉईन ॲक्च्युली कॉईन आहे, छापा आणि काटा आहे, हेड अँड टेल दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. यस, आमचे माजी सरपंच उद्योगपती हरदासजी पाटील यांच्या शुभास्ते टॉस होईल. कॉलिंग कॉलिंग कोण करणार आहे? कॉलिंग मी छापा. छापा, येस, छापा आलेले आहे. सर्व मान्यवरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉस बॉक्समध्ये आलात, पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. फारसं ओपिनियन घेणार नाही कारण मॅच सुरू करायची आहे. मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? एकदम खूपच छान वाटलं. ग्राउंड पण खूप सुंदर आहे आणि चांगलं अरेंजमेंट आहे. 4 षटकांची मॅच आहे. काय निर्णय असणार आहे? फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला, या पाठीमागे काय उद्देश आहे? आणि जेव्हा आपण क्षेत्ररक्षण करतो तेव्हा एक माइंडसेट केला असतं की आपण या कमीत कमी धावावर थांबायचं, असं काही निर्णय किती धावांवर थांबण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत. कुठले गोलंदाज ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत की त्यांनी एक चांगली कामगिरी करावी? गणेश आहे, मी स्वतः गणेश, आणि सोमनाथ पाटील आहे, सुरेश शिकारी आहे. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच घेतली असते. तुमच्या मनासारखं झालेलं आहे. मग तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल, त्यांनी सांगितलं 40 पर्यंत थांबवणार, पण तुम्ही कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहात? 50+ काढण्याचा प्रयत्न करू. कुणाकडनं जास्त अपेक्षा आहेत जे सुरुवात खूप चांगली करून देतील? रवी, प्रमोद, प्रभाकर असे चांगले खेळाडू आहेत. मग असं वाटतं की मानकोली आणि जुनादुर्गीमध्ये एक बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला नक्कीच मिळेल. हो, 100%. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे त्याची टॉस झालेली आहे, नाणेफेक झालेली आहे आणि आई देवी जुनादुर्गी संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्यासाठी मानकोली संघाला आमंत्रित केलेलं आहे. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. गावदेवी क्रिकेट क्लब पूर्ण आयोजित नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न असणारी स्पर्धा गावदेवी चषक 2023चं हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन मित्रांनो आपण पाहत आहोत. स्पर्धेचा दिवस क्रमांक 1 आहे आणि या उद्घाटन समारंभ अतिशय हर्षोल्लासात पार पडलेला आपण पाहिला. आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स आहेत, चांगल्या पद्धतीने वातावरण खरं तर आपण या स्पर्धेसाठी लाभलेलं पाहतोय. यस, आमचे सहकारी समालोचक परेश भगत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. परेश भगत यांच्याशी बोलायचं झालं तर केवळ समालोचक म्हणून नाही, ते उत्कृष्ट कलाकार आहेत आणि कलाकार असणं ही फार मोठी उपलब्धी आहे. उत्कृष्ट ब्रॉस बँड कलाकार आहेत. परेश भगत, आपलं खूप खूप स्वागत आहे.
ओम नमो जिहाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवातूची गणेशू सकाळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी रोजी 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया. त्याचबरोबर ज्या मराठी भाषेमधून खरं तर आपण समालोचन ऐकणार आहात त्या भाषेविषयी खरं तर लिखित असताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मवाळ मिथिळ आणि रसाळ शब्द जैसे कळव अमृताचे माझ्या मराठीचा बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरी रसिके मिळवीन. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिलं सत्र संपलं. 51 धावा धप्पलकर 52 लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये खरं तर स्वराज्य स्पोर्ट्स कशी संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकता. निर्धारित 4 षटकांचा सामना. गोलंदाजीच्या मार्गावर तयार होत असताना गोलंदाज दामोदर. गिरीशसाठीचा पहिला चेंडू लोअर फुलटॉस आहे. त्याला फक्त आणि फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक माईक्स तिकडे उपस्थित. चेंडू अडवण्यामध्ये खरं तर थोड्या अडचणी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याचा परिपाक म्हणून 2 धावा या पहिल्या चेंडूवर उपस्थित झालेल्या आपण पाहिल्या. अप्रतिम क्रिकेटिंग कंडिशन्स खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. काही खरं तर तांत्रिक अडचणी होत्या म्हणून इन बिटवीन समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं नव्हतं. क्षमस्व. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. आतापर्यंत धावपलकर धावा जोडल्या गेलेले आहेत ते 4 मान्यवर कक्षामध्ये खरं तर अनेक अतिथींचं आगमन झालेले. त्यांच्या आयोजकांच्या वतीने स्वागत करूया. दामोदर गती परिवर्तन. यावेळी चेंडू खरं तर डीप होणारा फुलटॉस आपण पाहिला. गती परिवर्तन हे फार मोठं वैशिष्ट्य आहे गोलंदाज दामोदर याचं. दोन्ही बाजूने खरं तर दोन्ही बाजूने गोलंदाजी करू शकतात. त्याचबरोबर दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची सुद्धा क्षमता या दामोदर या गोलंदाजाची आपण या अगोदर अनेकदा पाहिलेली आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी खरं तर संलग्न अशा पद्धतीचे हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेची रँकिंग जर या चालू हंगामाची आपण पाहिली तर त्यामध्ये जय बजरंगबली कारिवली क्रमांक 1च्या स्थानावर आतापर्यंत खरं तर ते विराजमान आहेत. कारण त्यांनी 2 चषकांचं खरं तर विजेतेपद मिळवलेलं आहे. इन बिटवीन मैदानाच्या आतमध्ये 1 धाव पूर्ण झाली. धावपलकर 1 धाव अंकित केली जाईल आणि 5 धावसंख्या धावपलकर आपल्याला पाहता येईल. खरं तर आतापर्यंत जितक्या स्पर्धा झाल्यात 8 स्पर्धा झालेल्या आहेत. त्या 8 स्पर्धांमधून या मुख्य व्यासपीठावर अक्षयजी टावरे आपलं खरं तर आगमन झालेले. तुमच्या आयोजकांच्या वतीने स्वागत. आणि त्या 8 मधून 2 अंतिम विजेतेपद जय बजरंग कारिवली, त्यानंतर आई जोगेश्वरी जून अंदुरकी 1 चषक खरं तर त्यांनी सुद्धा जिंकलेला आहे. बॅकफुटला गेले. चेंडूला खरं तर पूर केलेले आहे. पायचं गती परिवर्तन होतं. पुन्हा एकदा वळखला. या बेस धावपात करण्याची संधी असेल आणि पाहता पाहता 2 धावा सुद्धा पूर्ण. ज्या पद्धतीने गोलंदाजाने चेंडू गती परिवर्तन करून हाताळला होता त्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने सुद्धा चेंडू फेकला असं म्हणायला हरकत नाही. खूप उशीर झाला चेंडू खरं तर एसटी रक्षकापर्यंत पोहोचायला आणि त्याचा परिपाक म्हणून 2 धावा आल्या. सिद्धिविनायक अंजूर या संघाने आतापर्यंत 1 चषक पटकावलेला आहे. न्यू तुफान पिंपळा संघाकडे 1 चषकाचं विजेतेपद आहे. जय कालिका माता कालभार 1 चषक त्यांच्याही नावावर आहे. चौथा हिरवा माणकोली ए यांनी 1 स्पर्धा खरं तर आतापर्यंत अंतिम विजेतेपद त्यांनी मिळवलं. इथे अधिकची गती दिली गेली आणि यावेळेस पारखलं आणि चेंडूला पाठवलं. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. वरादेवी ताडाली यांनी सुद्धा खरं तर मला असं वाटतं 2 आयोजक अशा पद्धतीचे संघ आहेत ज्या संघाने स्वतः आयोजन करत असताना आतापर्यंत अंतिम विजेतेपद पटकावलेले आहे. ज्यामध्ये स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक हे आयोजन आपण पाहिलं आणि त्यामध्ये स्वतः आयोजन करणारा संघ चौथा हिरवा माणकोली ए संघ अंतिम विजेत्यापर्यंत खरं तर पोचला. त्यानंतर मला असं वाटतं वराळदेवी ताडाली हा सुद्धा आयोजक संघ आहे आणि मोहनदादा भोईर यांनी जी स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेचं विजेतेपद सुद्धा त्याने राखलं. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो संपलं. धावपलकर धावा आपण पाहिलं तर त्या आहेत सप्तर्षीची आठवण करून देणाऱ्या 7 धावा या अगोदर खरं तर 5 चेंडूंवर आले होते आणि त्यानंतर 1 षटकार आला. म्हणजे 13 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि पाठला करतात 51 धावांचा.
52 धावा खरं तर यानंतर धावपलकोर जोडावे लागतील. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी या नियमाप्रमाणे अलीकडे खरं तर क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अगोदरचा जो गुंता असायचा तो गुंता कमी केला गेलेला आहे. म्हणजे तुमच्या विकेट्स किती पडलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी, नाणेफेक जिंकलेली या सगळ्या गोष्टी पूर्वी अधिक गांभीर्याने पाहायला जात होत्या. परंतु आता खरं तर आयोजकांच्या वतीने ज्या पद्धतीचे नियम इकडे अप्लाय केले गेलेले आहेत आणि भिवंडी तालुक्यामध्ये बहुधा आपल्याला ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी पाहायला मिळते. त्या नियमाप्रमाणे 52 धावा धावपलकोर जोडायचे आहेत आणि त्या पद्धतीनेच खरं तर इथे 13 धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. 13ची सरासरी राखायची होती. 13 धावा धावपलकोर आलेले आहेत. सुरुवात फार चांगली झालेली आहे. फलंदाजी करणाऱ्या खरं तर स्वराज्य स्पोर्ट्स कोशेळी या संघासाठी दुसऱ्या सत्रामध्ये 52 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये ते करतायत. माझ्या साथीने या स्पर्धेसाठी भिवंडी तालुक्यातील एक लिजेंडरी समालोचक डॉक्टर गवळी सर उपस्थित आहेत. त्यांचंही आयोजकांच्या वतीने सस्ने स्वागत. समालोचन कक्षामधून तुमचंही स्वागत असेल सर. गोलंदाज क्रमांक 2 साठी विजय चौधरी. इथे ही गती परिवर्तन फुल टॉस आणि त्याला फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे इनटू द मिडल ऑफ द बॅट. षटकार. पद्धतीने गोलंदाजी जर असेल ज्ञानेश्वर मुकादम सर तर मला असं वाटत नाही की 52 धावा पुरेशा होतील. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते खरं तर आपण पाहिलं नाना स्पोर्ट्स टेमगर संघ त्यांच्याकडे बॉलिंग युनिट चांगले आहे, त्यांच्याकडे विविधता आहे. परंतु ती विविधता मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत त्याने योग्य वेळेवर खरं तर वापरता आली नाही. तुमच्याकडे ज्ञान असणे ही वेगळी गोष्ट आहे आणि त्या ज्ञानाचं उपयोजन योग्य रीतीने करणं ही त्यापेक्षा वेगळी गोष्ट. विजय चौधरी पुन्हा एकदा तयार असतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गिरीश. गिरीशसाठीचा हा चेंडू आहे. इथे फटका मला असं वाटतं फार चांगला आहे. ज्या पद्धतीने चेंडूला स्लॉक केलं होतं पुन्हा एकदा त्याच दिशेने महेशच्या डोक्यावरून षटकार. पंचवीस धावा पाहता पाहता धावपलकोर जोडल्या गेलेले आहेत. 1.2 षटकांचा खेळ खरं तर झालेला आहे. 2 षटकार आलेले आहेत. लागोपाठचा तिसरा षटकार जर आला तर मुख्य व्यासपीठावर उपस्थित वसंतजी टावरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. या अगोदरच खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राईज महेश यालाच खरं तर जाहीर झालं होतं आणि त्याने ते पटकावलं सुद्धा होतं. या मुख्य व्यासपीठावर खरं तर आगमन होतं आहे. नंदकिशोर खारबाव ए संघाचे संघनायक संदेशजी पाटील आपल्या आयोजकांच्या वतीने सस्ने स्वागत. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. नाना स्पोर्ट्स टेमगर संघ 1.2 षटकांचा खेळ झाला आहे. 25 धावा धावपलकोर जोडल्या गेलेले आहेत. 52चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न ही स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेचं आयोजन जर आपण पाहिलं तर खरं तर डोळ्यात भरणारं अशा पद्धतीचं आयोजन आहे आणि प्रत्येक जण या क्रीडानगरीमध्ये जो मार्गक्रमित होतो, ज्याचं आगमन होतं त्याला खरं तर फार चांगल्या पद्धतीने हा परिसर रमणीय वाटतो आणि त्याचबरोबर हे क्रीडांगण ज्या पद्धतीने सजवलं गेलेले आहे या मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी खरं तर फार आनंद होईल. ज्या पद्धतीने स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णा यांच्या वतीने. ग्रामपंचायत पूर्णाचे माजी उपसरपंच बजरंगजी पाटील आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर येऊन संलग्न व्हायचे. इथे विराजमान आपण चालू असणाऱ्या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. विजय चौधरी पुन्हा एकदा तयार असते. स्ट्रायकिंग एंडला तेच फलंदाज. आतापर्यंत लागोपाठचे 2 षटकार. अजून एक आला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज. गिरीशसाठी ही संधी होती. लोअर फुल टॉस क्षेत्ररक्षक उपस्थित. इथे टिपला जेल आणि खरं तर गिरीश हा फलंदाज बाद.
ते जुळवावं लागतं, त्याचबरोबर पॉवर झोकावी लागते. या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने करता आल्या नव्हत्या. फलंदाज फार मोठे होते. या अगोदर 2 षटकार त्यांनी दाखवले होते आणि षटकारांचे ॲट्रिक कुठेतरी हुकली आणि फलंदाज बाद झालेला आपण पाहिला. विजय चौधरी यांच्या षटकामध्ये आतापर्यंत 1 गडी त्यांना मिळालेला आहे. 25 धावा धापलकर. क्रमांक 3 साठी फलंदाज आपण पाहू शकाल साईनाथ. खरं तर हे तिन्ही फलंदाज स्वराज्य स्पोर्ट्स कशाही संघाच्या मला असं वाटतं टॉप ऑर्डरचे बॅकबॉन आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतो गिरीश आतापर्यंत बाद झालेले आहेत. महेश मैदानाच्या आतमध्ये एका षटकाराने 8 धावांवर खेळत आहेत आणि साईनाथ मैदानाच्या आतमध्ये आता क्रमांक 3 साठी उपस्थित झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर क्रमांक 3 साठी जे फलंदाज फलंदाजी करतात त्यांवर जर आपण नजर टाकली तर विराट कोहली असतील, त्याचबरोबर विलियमसन असतील. अशा पद्धतीने खरं तर ही जी पोझिशन आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. कळीची पोझिशन आहे. या अगोदर तुमचा टॉप ऑर्डरचा एखादा फलंदाज बाद झालेला असतो, तुम्हाला धावपलकर सुद्धा नजर ठेवावी लागते, विकेट सुद्धा टिकवावे लागतात. गती परिवर्तन उजव्या यष्टीच्या फार बाहेर फुलर लेनचं चेंडू आणि साईनाथ अलीकडच्या काळामध्ये खरं तर मी अगोदर साईनाथला पाहिलेलं आहे. ज्या पद्धतीची फलंदाजी साईनाथ करत होते अलीकडच्या काळामध्ये थोडंसं खरं तर त्यांचा परफॉर्मन्समध्ये बदल झालेला आहे. त्याची अनेक कारणं असू शकतात. शारीरिक पॅरामीटर्स आहेत, त्यातच हे क्रिकेट 40+ क्रिकेट आहे आणि सरावाचा खरं तर अभाव असेल तर बऱ्याच गोष्टी आपण पाहतो. वाऱ्यांच्या अगदी लाटांवर स्वार होत असताना चेंडू निघून गेला. चांगलं टायमिंग षटकार. त्यांचा चांगला वापर केला जातो. अगदी वाऱ्याच्या वेगावर स्वार करत असताना चेंडूला धाडतात आणि वारंवार खरं तर ऑनसाईड रिजन इथे टार्गेट केली जाते. डीप स्क्वेअर लेग रिजन, त्याचबरोबर डीप मिड विकेट रिजनच्या वरून चेंडू सातत्याने पाठवला जातो. विजय चौधरी पुन्हा तयार. त्याच पद्धतीचा फटका सजवण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळला. त्याचबरोबर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत प्राप्त झाला. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालं. 2 षटकांच्या अंती धावपलकर धावा झालेले. 51 धावांचा लक्ष्य पाठला करत असताना यानंतर 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. आजच्या दिवसामध्ये खरं तर मित्रांनो आपण हा सामना क्रमांक 1 अनुभवत आहोत. त्यानंतर चौथा हिरवा माणकोली बी आणि त्यांच्या अगेन्स्ट आई जोगेश्वरी जुनांदुर्की हा सामना आपण पाहू शकणार आहात. क्रमांक 3 साठी जयदुर्गा सुरई ए वर्सेस नंदकिशोर खारबाव ए या 2 संघांमध्ये सामना रंगलेला आपण पाहू शकाल. आणि आजच्या पहिल्या फेरीतील सर्वात शेवटचा सामना गावदेवी स्पोर्ट्स केवनी दिवे वर्सेस जोशी 11 भादवड ए. हॅलो. तर व्यासपीठावर उपस्थित पूर्णा गावचे माजी उपसरपंच श्री बजरंग पाटील यांचा स्वागत करत आहेत. गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते त्यांचा स्वागत सत्कार होत आहे. मायेची शाल देऊन तसेच पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत होत आहे. त्यानंतर खारबाव संघाचे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू संदेश पाटील यांचं सुद्धा आम्ही स्वागत करत आहेत. तर स्वागत करतील गावदेवी क्रिकेट पूर्णा संघाचे एक अष्टपैलू खेळाडू हरिदास पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. आणि नंदकिशोर खारबाव संघाचे कर्णधार आहेत आणि एक अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांचा स्वागत होत आहे शाल मायेची शाल देऊन. आपण वेलात वेल काढून या स्पर्धेला आपला वेल दिला त्याबद्दल गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णा संघातर्फे तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद परेशजी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 3च्या षटकाला सुरुवात झाली आणि ती सुरुवात झाली एका चौकाराने. मिस टायमिंग होता. लिडिंग एज घेतली. चेंडू मागच्या बाजूने निघून गेला. लॉंग स्टॉप रिजनमध्ये हा चौकार आलेला आहे. 12 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज असताना हा चौकार आला म्हणजे यानंतर 11 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण आहे. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये नाना स्पोर्ट्स टेमगर संघासमोरच्या अडचणी कुठेतरी वाढलेल्या आहेत. फलंदाजी चांगली झाली होती. गोलंदाजीमध्ये सुरुवातीपासून खरं तर त्यांच्यावर आक्रमण चढवताना फलंदाजांना आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये त्याही
मालिकेपेक्षा सरस कामगिरी विजय चौधरी यांच्या विरोधात 3 षटकारांशी 18 आल्या आणि त्यानंतर मदन चौधरी एक मॅजिकल षटक बऱ्याचदा हाताळत असतात, परंतु त्यांनाही प्रतिकूलतेचा सामना करावा लागलेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा खरं तरी ते चेंडूला हुक करायचं होतं, चेंडू फळीचं कोणतंही कोऑर्डिनेशन नाही आहे. ज्या गोष्टीचा या अगोदर मी उल्लेख केला होता, मदन चौधरी असतील, त्याचबरोबर जितू फुलोरे असतील, असे हे गोलंदाज आहेत. त्या गोलंदाजाकडे फार मोठी व्हरायशन्स आहे. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता आहे. मैदानाच्या आतमध्ये ती क्षमता इथे कुठेतरी वापरावी लागेल. ह्या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करायचा असेल नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाला. मदनचा हा चेंडू उजवेष्टीच्या बाहेरून फोर्सिबल स्ट्रोक आपण पाहिलेला आहे. क्षेत्ररक्षक एके उपस्थित नाहीत. मला असं वाटतं क्षेत्ररक्षक कुठेतरी रॉंग जजमेंट करताना इथे आपण पाहिले. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून फार मोठ्या अंतरातून निघून गेला, चौकार. ज्यावेळेस 40+ क्रिकेटला सुरुवात झाली होती त्यावेळेस अशा अनेक मजेदार खरं तर किस्से होत असायचे पूर्वी, परंतु अलीकडे 40+ क्रिकेट सुद्धा रेग्युलर क्रिकेटच्या पावलावर पाऊल ठेवून पुढारलेलं आहे. 40+ क्रिकेटमध्ये सगळ्याच गोष्टी म्हणजे अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फटके सजवताना फलंदाजांना आपण पाहत असतो. गोलंदाजीमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं पाहायला मिळतं. फक्त एकच गोष्ट आहे, मी नेहमी ज्या गोष्टीची चर्चा करतो, टाइम मॅनेजमेंट. हा एक फॅक्टर जर सोडला तर 40+ क्रिकेट सुद्धा आता पूर्वीसारखं कंटाळवानं राहिलं नाही आहे. 40+ क्रिकेटला ग्लॅमर आलेला आहे, पाहायचंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये या अगोदर जो इन्सिडन्स झाला तो कुठेतरी तुम्हाला हसवल्याशिवाय राहणार नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील, मदन चौधरी. शॉर्ट पिचिंग आहे, पूल केलेल्या चेंडूला डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. क्षेत्ररक्षण तितकं चांगलं झालं नाही. पाहता पाहता 2 धावा सुद्धा इथे पूर्ण झाल्या. एकेरी दुहेरी धाव, इन बिटवीन एखादा मोठा फटका, अशा पद्धतीचा आतापर्यंत रन चेस राहिलेला आहे. चांगल्या पद्धतीने पाठलाग या 52 धावांचा करत असताना स्वराज्य स्पोर्ट्स कशोई संघ आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने मैदानाची सजावट केली गेलेली आहे, प्रेक्षक वर्ग आल्यानंतर त्यांना मला असं वाटतं 3-3 अशा पद्धतीचे शामेने उभारले गेलेले आहेत. आर्टिफिशियल खरं तर हे शामेने आहेत. चांगल्या पद्धतीचे आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. हा फटका समोरच्या दिशेने, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. नंतर आतापर्यंत उरलेले आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे 51 धावा निर्धारित 4 षटकांसाठी डिफेंड करण्यासाठी असतात, 40+चं क्रिकेट तुम्ही खेळता, त्यावेळेस तुम्ही कुठेतरी सेफर साईडला असता असं तुम्हाला वाटत असतं. परंतु अलीकडचं क्रिकेट बदललेले आहे 40+चं. मी वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करतो आणि मैदानाच्या आतमध्ये त्याचाच प्रत्यय आपल्याला येतोय. हा चेंडू पंचांच्या मताप्रमाणे वाईड खरं तर आहे, म्हणजे एक धाव त्यातूनही वगळली जाईल. 4 धावा यानंतर जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. निर्धारित 52 धावांचं लक्ष मला असं वाटतं तिसऱ्या षटकाच्या आपण अगदी मला असं वाटतं शेवटापर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत आणि जवळ आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. पुन्हा एकदा पूल केलेल्या चेंडूला कंट्रोल पूलचा फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंगर मध्ये उपस्थित आहे. चेंडू अडवून इथे फेकी झाली. 2 धावा आल्या, फक्त आणि फक्त 2 धावांची यानंतर गरज. चेंडू शिल्लक असतील 6. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेलं आहे. 50 धावा खरं तर आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 2 धावांची यानंतर गरज. यानंतरचा सामना आई जोगेश्वरी जुनांदुर्की वर्सेस चौटा हिरवा माडकोली बी. दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती खरं तर नाणेफेक जिंकलेली आहे. आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाच्या संघनायकाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आयोजकांची विनंती आहे तुम्हाला, आजचा दिवस या स्पर्धेचा पहिला दिवस, उद्घाटन आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडा अधिकचा वेळ खरं तर नेहमी खर्च होत असतो, परंतु त्यानंतर त्या वेळेची बचत करणं आपलं काम आहे. मैदानाचा लगेच यानंतर ताबा आपण घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण आपलं सजवायचं आहे. 2 धावांची गरज असताना क्रमांक 4 साठी जितू फुलोरे येत आहेत आणि हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमचे ऑफिशियल गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम सर यांच्याबरोबर संपर्क साधायचा आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या भेटीसाठी सकाळच्या सत्रासाठी आले, त्यांचंही स्वागत असेल. ही हसरी आणि प्रसन्न सकाळ तुमच्या उपस्थितीने अजून रमणीय होते आणि याचबरोबर समोरच्या दिशेने विजय चौकार.
हा सामना दिमागदार पद्धतीने इथे जिंकलेला आहे स्वराज्य स्पोर्ट्स कोशिश संघाने. दुसऱ्या सत्रामध्ये कधीही असं जाणवलं नाही की गोलंदाजी करणारा नाना स्पोर्ट्स टेमघर संघ या सामन्यामध्ये शिरकाव करतो की काय. प्रत्येक वेळेला चांगल्या फलंदाजीचा प्रत्यय आपल्याला आला. प्रत्येक फलंदाजाने चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. गिरीश बाद होण्यापूर्वी त्याने धावपलकर जोडल्या 17. त्यानंतर महेशच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार, मला असं वाटतं 26 धावा आपण पाहिल्या आणि सायनाच्या अतिशय बहुमूल्य 10 धावा. या जोरावर हा सामना इथे जिंकलेला आहे तो स्वराज्य स्पोर्ट्स कोशिश संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ नाना स्पोर्ट्स टेमघर संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. शिस्तबद्ध क्रिकेट तुमचं आम्ही पाहिलं, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचंही गोड कौतुक असेल. या सामन्याच्या सामनावीराकडे मित्रांनो आपण जात आहोत.